नाशिकच्या तपोवनातील झाड तोडण्यासंदर्भात आता आंदोलन केलं जात आहे। तपोवनातील एकही मोठं झाड तोडणार नाही, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। पर्यावरण प्रेमींनी कुठलाही गैरसमज करून घेऊ नये, आम्ही दुपटीनं झाडं लावणार असल्याचं देखील आयुक्तांनी सांगितलंय। यासाठी तुम्ही आमच्या सोबत या महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी पर्यावरण प्रेमींना साकडं घातलं। या सगळ्या मुद्द्यावर महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। आपल्यासोबत महापालिका आयुक्त मनीषा खत्री आहे। मॅडम, गेल्या काही दिवसांपासून पर्यावरण प्रेमी जे आहे ते हे झाडं तोडण्यासंदर्भात विरोध करताय, नेमकं काय महापालिकेकडनं या संदर्भात सगळं स्पष्टीकरण असणार आहे? नाशिक महानगरपालिकेची जी भूमिका आहे ती हीच आहे की आम्ही जास्तीत जास्त झाडांना वाचवणार, फक्त जे झुडपे आहे विदेशी प्रजातीचे तेच आम्ही म्हणजे थोडे कमी करणार आणि समजा आम्ही जर काही काढले तर खूप मोठ्या प्रमाणात आम्ही नवीन झाडे लावणार, मोठे झाडं लावणार, 10-10 फुटाचे झाडे आम्ही लावणार आणि शहराचे प्रत्येक ठिकाणी लावणार, फक्त एक ठिकाणी नाही। तर असा करून आम्ही नाशिकच्या जे नैसर्गिक आणि हरित नाशिक जे आहे ती जी भूमिका आहे ती आम्ही कायम ठेवणार। आता नाशिक महानगरपालिकेने यावर्षी 1 लाख वृक्ष लागवडीचं नियोजन केलं आहे, आम्ही करतोय। अजून समजा हे जर आपण तपोवनचे कितीही काढले तरी कमीत कमी 10 ते 15 हजार नवीन झाड आम्ही लावणारच आणि मोठे झाड लावणार। तर माझी त्यांना फक्त एकच विनंती आहे, त्यांनी माझे सोबत यावं, आमच्यासोबत जाऊन शहरात आम्ही वृक्ष लागवडी करू, त्या वृक्षांचं संवर्धन करू, त्याला आपण जगून दाखवू लोकांना की हे बघा नाशिक महानगरपालिकेचं सक्सेस रेट जे आहे ते 90-95% 100% पर्यंत आपण कसं अचीव करू, त्यांची मदतीने अचीव करू। त्यांनी तिथे येऊन त्यांचं योगदान द्यावे, त्याची एक म्हणजे ही माझी एक खूप विनंती आहे। पर्यावरण प्रेमींनी ही गोष्ट समजून घ्यावी आणि आमच्या सोबत यावं असं देखील आवाहन जे आहे ते महानगरपालिकेकडनं करण्यात आलेलं आहे। आता याच्यानंतर पर्यावरण प्रेमी नेमकी काय भूमिका घेता हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।